अँड सो गाईज बॅक इन ब्लॉग. तर मंडळी आजचा ब्लॉग मी स्टार्ट करतोय आणि आज लेट झाला थोडा ब्लॉग बिकॉज संडे गाईज आणि संडेचे थोडे कामं राहतात. तर तो पूर्ण केला गाईज आणि मी आलो आता जालन्यामध्ये, जुन्या जालन्यामध्ये. तर ओल्ड मॅरिट हॉटेल आहे, त्याच्या पाठीमागे जी नॅशनल स्कूल आहे त्या ठिकाणी आलो आहे गाईज आता मी. आणि गाईज तुम्हाला ही गर्दी दिसते का? ही गर्दी पाहण्यासाठी काय झालो आता तुम्ही. आणि इथं काय सीन आहे तुम्हाला तिथं गेल्यावर दाखवतो. काही ज्या ठिकाणी आलो ना, आवाज इतका भारी नाही, ते माझा फेवरेट आवाज आहे हा. तुम्हाला दाखवतो आता मी. लुक ॲट गाईज, ते तिकडं तर चालू आहे, ते जाऊ द्या. हे बघा गाईज, वाव, डर्ट बाईक गाईज. अँड फर्स्ट टाइम आय सी अ डर्ट बाईक गाईड इन माय फ्रंट. म्हणजे पहिली वेळेस मी माझ्या समोर डर्ट बाईक बघतो गाईज. आणि त्या सेकंडी सगळं हेड चालू आहे गाईज. हो, मोठ्या गाड्यांनी, ते फार मोठ्या गाड्यांनी. काही डर्ट बाईक रेसिंग चालू येते आणि एक पॉईंट बघतोय जिथं मी सेफली बघू शकेल. स्टेज पर आए अमजद भाई. अँड सो गाईज, तर कसा वाटला गाईज आमचा जालन्यातला हा सीन? मी तर फार एक्साइटेड झालो गाईज हे बघून. डर्ट बाईक रेसिंग गाईज, डर्ट बाईक रेसिंग जालन्यामध्ये. आणि इतक्या गजब बाईक्स आल्या ना गाईज इथे. आणि एक सांगतो गाईज, मला बाईक्स फार आवडतात, बाईक्स अँड कार्स. आणि या लाईनीनं अशा सगळ्या बाईक्स उभ्या आहेत. आधी भानगड वेगळी काय, सगळ्या एक्सपल्सच आहेत. आणि ज्या स्पोर्ट्स बाईक म्हणतो, इम्पल्स, एक्स प्लस, तर त्या गाडीनं मॉडिफाईड केलेलं आहे आणि त्याने बनलेलं आहे डर्ट बाईक रेसिंग बाईक्स. आणि इतकं स्पीडमध्ये पळायला लागल्या गाईज त्या. आणि डर्ट बाईक आहे गाईज. ह्या डर्ट बाईक म्हणजे असं लकीली तर बघितलं नाही कधी, म्हणजे बघितलंच नाही गाईज कधी. आणि या ठिकाणी इतक्या मोठ्या डर्ट बाईक्स आहे गाईज. हिरो आणि एक्सपल्स आहे. आणि इथे सगळे रेसिंग वगैरे होत आहेत.
पुन्हा ते भरपूर म्हणजे बाईक्स आली ते सगळं रेसिंग वगैरे लावत आहेत. आता मी हे बघतोय की मला हाय CCच्या गाड्या बघायला भेटते का नाही इथे. लाईक 500 CC आणि 800 CCच्या बाईक्स भेटते का नाही बघायला ते बघतो. हमारे अफजल खान जो नगर सेवक है जिन्होंने ये इवेंट मला वाटलं इथे 800 CC 900 CCच्या पण बाईक्स असेल, पण त्याचा काही दिसायला नाही मला. पण बाकीच्या आहेत बाईक्स, पण त्यांची इंजिन पण फार पॉवरफुल आहे, काही फार पॉवरफुल आहे. आणि त्या ठिकाणी जातोय आणि कसा सीन आहे तो परत तुम्हाला दाखवतो. बात बहुत गिरती है, ऐसे मत करो, रेट होते रहेंगी. थोड़ा थोड़ा पीछे सरक जाओ प्लीज. पीछे जाओ, पीछे जाओ. सुनो जरा बात को बैलेंस अगर उनकी बाइक का खराब हुआ तो ये बहुत मुश्किल हो जाएगी.
पीछे चलो ये आ रहे सर कॉम्पिटिशन नंबर 99 वाह 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 जगह ने बहुत बढ़िया सवाल कर दिए बहुत बढ़िया वाह 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 चलो भाई बाहर 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 प्लीज प्लीज चलो आखिरी राउंड इस कॉम्पिटिशन का जालना नेशनल लेवल बाइक रेसिंग जो जालना शहर में पहली बार नगर सेवक अमजद खान वाजिद खान अँड काही जस्ट फायनल झालं आणि एक तुम्हाला दाखवतो हे डर्ट बाईक आणि इंजन लागेल रॉयल एनफील्ड और सभी से हंटरचं इंजन आहे काही अभी ये राउंड यहाँ के हो चुके हैं नाही मोठं इंजन आहे काही ते अब जो है रॉयल एनफील्डचं इंजन लावायचं का आणि मॉडिफाय करायला बाईक ही रिजल्ट थोड़ी देर में आ जाएगा और जो खिलाड़ी हैं अपना खेल का प्रदर्शन होता है उनकी हिम्मत अफजाई के लिए आप लोग रुकिए और उनके स्वागत में थोड़ा टाइम दें मैं तमाम खिलाड़ियों का तमाम ऑल क्लब ऑफ इंडिया जिन्होंने पार्टिसिपेट किया और सपोर्ट किया है उनका हमारे माजी राइडर को रुका लो राइडर रुक जाओ नॉट अलाउड भिखारी मोहम्मद फिरोज मोहम्मद अमजद मोहम्मद नदीम मोहम्मद फैजाज इंडिया बोर्ड के चंद्रकांत ठाकुर के साथ मिलिंद जोशी सर अमरींद्र पाटिल सर गीतामणि सर दत्ता सराफ दत्ता सर सपोर्ट किया है अँड सो गाईज तर या ठिकाणी आलतो गाईज आणि या ठिकाणी होती डर्ट बाईक रेसिंग चॅम्पियनशिप जे की आता जस्ट फायनल झाली गाईज आणि मी थोडा लेटच आलो आणि एक तर बघा झालं की थोडं पटकन आलो मी कारण मी आलो आणि फक्त एकच घंटा ही सगळी ती टुर्नामेंट ही चालली आणि आता सगळं पाय डिस्ट्रीब्युशन होतं आहे सगळं बंद होतं आहे आणि या ठिकाणी एक बघितला गाईज बाकीचे पण रायडर्स येतात आता म्हटलं होतं की या ठिकाणी जे बाईक्स ते एकदम भारी बघायला भेटेल मला तर डर्ट बाईक म्हटल्यावर तर म्हटलं तर मला वाटलं की मला थोड्या हाय सीसच्या गाडी बघायला मिळेल ॲक्च्युली मला काय चालू इकडे तिथं माहीत नव्हतं काही असे मी पोस्टर बघितलं की जालन्यामध्ये असा इव्हेंट आहे आणि एक तर मला हे पण माहीत नव्हतं काही आहे कुठे मग याला मी फाईंड करायला लागलो आणि काही मग बाय द वे या ठिकाणी आलो आहे आय थिंक झीन ऑल्सो आहे अँड काही झेड द हे बायकर्स आले अनदर अँड हेअर इज अ Z900 गाईज कोणाची Z900 फोटोशूट होतोय काय तिथे Z900 मध्ये आणि एक्सपल्स आहे रॉयल एनफील्ड आहे काय रॉयल एनफील्ड एक्सपल्स आहे का रॉयल एनफील्ड आहे
त्याला एक्झॉस्ट लावलेत. आणि काही त्या साईडला Z900. मला वाटलं की ते BMW आले करून आवाज इतका जोरदार आहे याचा, पण याला ॲक्च्युली एक्झॉस्ट लावेल आहे. तर कसा वाटला आमचा जालन्यातला हा सीन डर्ट बाईक रेसिंग गाईज इन जालना? कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. Z900 वॉज हिअर. तर काही Z900 पण आली या ठिकाणी आणि मी वाट बघतो की हायबुजा कधी येईल. बिकॉज सुपर बाईक्स तर आहेत आणि जालन्यामधल्या Z800 आणि Z900 आहेत या ठिकाणी. मला वाटलं की आमच्या जालन्याच्या बाकी सुपर बाईक्स पण असेल, लाईक बेनेली, हायाबुजा, Z900 इज नॉर्मल गाईस. आणि भरपूर सुपर बाईक्स आहे, हार्ले वगैरे पण आहेत. तर मला वाटलं ते पण आहेत कोण इथे, पण इथे फक्त Z800 आणि Z900 आलेली आहे. नाही पिली अँड गाईस. तर आम्ही आलो तर मंदिराकडे भंडारा खायला चाललो आम्ही आता. गाईस बाय द वे आम्ही चाललो आता भंडारा खाली, तर काही दिसत नसेल कारण अंधार आहे. पिल्ली आणि मी गाईस आम्ही आलो आता आमच्या मंदिरामध्ये आणि इथे चालू आहे भंडारा. हे इकडे चल, इकडे 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 इकडे